माझे किती पैसे घेतले आहे आयब्रोचे टोटल किल म्हटले आहे की जे जामीन आम्ही दिलते ना नाशिकचे त्यांना कारण पूर्ण एवढे मोठे मोठे असे सैनिक असे पांढरे पांढरे आई शपथ आई दवा कार कशात तुम्ही जे मरस्त वीडियो बनाणार मेरे पास पता है एक न्यू बैग है दिखा आपको ये देखो इसका मैंने रखा नाम रेनबो बटरफ्लाई पॉपी बैग और मैंने इसको दिया $50 डॉलर दिया। हाँ $50 ओ ये मुझे सुंदर लगा। हाँ। इसीलिए मैंने कल ये कलकत्ता के दुकान में लिया था। हाँ। ये जब कल हम लोग पुणे में आए थे तो सब खाली था। अच्छा। हाँ तब ना सारा सामान कलकत्ता का हम यहाँ पे लेके आ गए और पूरा सेट कर दिया। तब उसके बाद क्या हुआ मैं आपको एक पापा का फोटो दिखाऊं। रुको मैं अभी लेके आऊं। मेरा फोन देना तो मेरा। क्या करोगी फोन से? दो तो तब पता चलेगा। क्या पता चलेगा? बोल तो दीजिए। मेरे बैग में पता है कितना पैसा है? कितना? सिक्का भी है, बाहर निकाल के दिखा आपको। बाप रे, दिखाओ दिखाओ कितना पैसा है। ओहो, इतना पैसा कौन दिया? ये मैंने खुद ही लिया। कहाँ से? अपने परिवारों के साथ। परिवार वालों ने दिया? हाँ, आपका कौन कौन परिवार है? मेरे वो आपके जो पापा है ना, हाँ वो मेरे दादा है। हाँ। उन्होंने मुझे दिया। अच्छा। और सबसे लास्ट में ना मुझे मेरे पापा ने मेरी मम्मी ने दिया। अच्छा। और तब मेरी आजी ने। हाँ। तब जब शाहिद दादा और अलविदा दादा दोनों हमारे घर में थे ना। हाँ, तब हाँ। उनका जाने का टाइम हो गया था। हाँ। और शाहिद दादा पता है क्या किया? क्या किया? उसने ना वो गाड़ी में बैठा तो वो ना कांच की दीवार से मुझे ऐसे देखने लगा। हाँ। और मुझे 2 पैसे दिया। हाँ। हाँ, अरे भाई, इसलिए मेरे पास ना पैसे हो गए। पता है मेरे पास कितने पैसे? हाँ ना, 1, लाडू कितनी 2, पैसे वाली हो गई लाडू, देखिए ना। मैं आपको गिन के बताती चलो। हाँ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। ओ, 2000 रुपए है लाडू के पास। कितना? 2000। 2000। मैं आपको गिन के। आप इससे क्या खरीदने वाली हो? मिस अपना ढेर सारा चॉकलेट। चॉकलेट खरीदोगी? मेकअप का सामान नहीं खरीदोगी? मेरे पास पहले से ही ऑलरेडी धनु के साथ धनु के जैसे ना एक मेकअप। अच्छा, आपके पास है क्या? और धनु के जैसे पिंक कलर की स्कूटी भी। हाँ, स्कूटी भी और है। एक मैजिक पेन। हाँ। उसमें तुम्हाला मारुती शिकवते का? हो, शिकवते ना। तब जल्दी शिकव ना। मी कितने बार तुला बोलतीस मी? मग तू बोलत जा मराठीमध्येच, आपले ब्लॉग बनवत जा। आता मला नाही बोलणे आतोस मला नाही आतोस ना। तिने ये बोलणे आता है। क्या? आई शपथ आई दवा आई शपथ, मी म्हणते ना आई शपथ। अरे देवा, तेवढं येतं तिला। ये लाडो का क्या क्या ऑर्डर की लाडो? भारी आराम से बेटा। क्या है? आपका पेमेंट। ऐ क्या पटकू नको। क्या है? मेरा मैंगो जूस। पानी पूरी? क्या है ये? पानी पूरी है, देखो। मैंगो जूस है। पापा हाँ, पियो बेटा, आप पियो। सॉरी बोलो जी, आप काटो। बहुत जोर से मैंगो मैंगो। सॉरी बोलो पहले। सॉरी बोलो। सॉरी बोलो पहले। सॉरी बोलो। हाँ सॉरी, चलो खा लो। क्या चाहिए आपको? क्या लोगी? ठंडा है मैंगो जूस, फ्रिज में डाल दो। पियो। हाँ, ठंडा है। चलो, ठंडा है? हाँ, ये दोनों फ्रिज में डाल दो। आप क्या पियेंगे? आमच्या सोसायटीचं ॲप आहे
आणि त्याच्यामध्ये ना हे सगळं त्यांनी ॲड केलेलं आहे, म्हणजे हे ना घरगुती बनवून देतात ते. तर खूप छान टेस्ट होती आणि घरगुती असल्यामुळं छान होतं. तेल पण चांगलं वापरलेलं होतं, ज्यूस वगैरे सगळंच छान होतं. मस्त नवऱ्याने पाणीपुरी बनवून दिली आणि मी खाल्ली. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले आहे सकाळचे 11 आणि ना आज माझी आयब्रोची सेकंड सेटिंग आहे. आता 1:30 वाजताची माझी अपॉइंटमेंट आहे. मी निघाले आहे, लाडू झोपली आहे, स्वयंपाक वगैरे केला आणि चला हा डेली रुटीन तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला राहा व्हिडिओमध्ये. आणि तिथं जर मला जमलं आयब्रो करताना मी कशा केल्या आहे काय, खूप सारे प्रश्न होते ना, तर ते तुम्हाला जमलं मला व्हिडिओ बनवला तर मी व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते की याची प्रोसेस काय आहे आणि त्या पैसे किती लागले, काय किती लागलं, सगळं तुम्हाला मी सांगते. तर चला उशीर होते. चला. तर चला, मी ना कॅब बुक केली आहे. कॅब येते 1 मिनिटात आलं आहे कॅबवाला. खूप लांब आहे, जिथे मी केले आहे ना ते माझ्या घरापासून खूपच लांब आहे. आणि थोडंसं कसं असतं ना, एक सेटिंग पहिली गेलेली असते, सेकंड सेटिंग असते. आणि तुम्हाला या बाबतीत ना बरेचसे प्रश्न आहे ना ते मी तुमच्या क्लिअर करणार आहे. जर तुम्हाला करायचे असेल तर माझा व्हिडिओ बघा आणि मी जे सांगते ते तुम्ही ऐका. चला. व्हिडिओ थोडासा फास्ट पळवते आहे. ॲक्च्युली काय झालं ना, जे आता मी हा आयब्रो करून 2 महिने होत आले आहे आणि माझी अपॉइंटमेंट लगेचच 1 महिन्यानंतर होती. पण ना मी साहिलच्या गडबडमध्ये होते ना, त्याच्यामुळे मी ती अपॉइंटमेंट कॅन्सल केली आणि आता अपॉइंटमेंट घेतलेली आहे मी त्यांच्याकडनं. एकतर त्यांची अपॉइंटमेंट महिना भेटत नाही. तर मग माझा नंबर येईपर्यंत मी म्हटलं चला हेअरकट करून घेऊया. मला करायचं होतं हेअरकट खूप दिवसापासून. मग आता आलीच आहे तर मग मी त्या सरांकडनं हेअरकट पण करून घेतला आहे आणि माझा हेअरकट खरंच खूप खूप छान झालेला आहे. हेअरकट जसा मला पाहिजे तसाच झाला आहे. आणि मग नंतर मी ब्लो ड्राय केला आहे केसांना, त्याच्यामुळे ते एवढे छान दिसत आहे. तर त्याच्यानंतर माझा नंबर आलेला होता, कारण की माझ्या आधी एक जण मुंबईवरनं आलती आयब्रो करायला. तर मग आयब्रोचा नंबर आला. त्याच्या आधी त्यांनी मला ही क्रीम लावली आहे, त्याच्याने त्रास होत नाही. पण तरी पण मला इतका त्रास झाला, खूप दुखलं. आयब्रो झाले आहे आणि आता मी घरी निघालेली आहे. तर मला तुम्हाला माझे आयब्रो बघा कसे दिसत आहे. त्याला क्रीम लावली आहे आणि केस पण दाखवते तुम्हाला. खरंच मला केस एवढी आवडली ना. तर बघा माझ्या जवळून आयब्रो बघा कशा आहे. आता मी तुम्हाला याच्याबद्दल माहिती देते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये, की काय झालं, कसं झालं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते मी. अशा एवढं जाड का दिसत आहे ते पण तुम्हाला मी सांगते पुढे व्हिडिओत. चला. तुम्हाला कुणाला डायबिटीस, शुगर असेल तर ह्या आयब्रो करू नका, ठीक आहे. आणि घरी आल्यावर मी ह्या पाणी निघतं त्याच्यामधनं, ते त्या पाणी पुसून त्यांनी ही क्रीम दिली आहे लावायला. ही क्रीम लावायची आणि एक टास्क इतका मोठा आहे की 7 दिवस ह्या आयब्रोला पाणी लावून द्यायचं नाही. मला चेहरा धुता येत नाही, अशा वरती आयब्रो करते आणि मी तो चेहरा वॉश करते. आयब्रोला थोडंही पाणी लागलं नाही पाहिजे. पुढे बोलते. फेस वॉश केला आणि ना तुम्हाला सांगते 7 दिवस आयब्रोला पाणी लागलं नाही पाहिजे. कंटिन्यूस त्यांनी एक क्रीम दिली आहे, ती कंटिन्यू दिवसातनं 4-5 वेळा ती क्रीम लावायची. आणि कसं झालं आहे माझ्या आयब्रो, खूप जाड दिसत आहे ना, तर त्या स्टार्टिंगला अशाच दिसतात आणि 7 दिवसानंतर त्या पुन्हा ओरिजिनल आहे तशा होतात. आणि आता याचे पैसे किती दिले आहेत, कसं काय, ते सगळं तुम्हाला मी सांगते. तर पहिले ना मला तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्हाला काही दाखवायचं आहे, ते तुम्ही व्हिडिओमध्ये राहा, मी तुम्हाला दाखवते. मी घरी आल्यानंतर लाडूच्या डोक्यात असं सहजच ती बाहेर बसली होती ना, तर मी त्याच्या डोक्यात माझं लक्ष गेलं. तर इथे पूर्ण असं गोल गोल चट्टा आहे. परत ह्या साईडला पण तिला एक चट्टा आहे, ते तुम्हाला मी दाखवते. असं का झालं आहे ते मला माहिती आहे, पण ते काय आहे नेमकी ते तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला दाखवते. तर राहिला आयब्रोचा विषय. तर आजकाल ना बऱ्याच ठिकाणी 2000-3000मध्ये नाही का असं आयब्रो करतात. ते बऱ्याच ठिकाणी ट्रेंडच चालू आहे हा परमनंट आयब्रोचा. तर मी काय ते 2 आणि 3000वाला नाही केलेलं, मी थोडंसं प्रोफेशनल ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्याची कॉस्ट खूप जास्त आहे आणि हे 10 वर्षाची याची वॉरंटी आहे. आणि तुम्ही म्हणशाल की आणि ताई ह्या किती जाड आहेत, बरोबर का नाही, ते बघताना खूप जाड दिसतात ते ना, बघा कुरूर सिंग. पण ना हे कसं असतं, 7 दिवसांनी ना याचा कलर चेंज होतो आणि त्या नॅचरल दिसतात. म्हणून स्टार्टिंगलाच थोडेसे जाड करायचे, कारण की त्या नंतर कमी होतात. तुम्ही आता 7 दिवसांनी माझा चेहरा बघा. आणि मी ज्या ठिकाणी केलं आहे ना ते थोडंसं काय जरा जास्ती महागच आहे, पण कसं गॅरंटी आहे, त्या मॅडमचं कसं गॅरंटी आहे आणि त्यांनी चांगल्या पण केलं आहे माझ्या.
आकार पण त्यांनी खूप छान दिला आहे. आणि ना आता बऱ्याच ठिकाणी ना लेडीज जातात 2,000 3,000वाला करतात, पण त्या ठिकाणी ना तुम्हाला प्रॉपर सेफ नाही भेटणार. म्हणजे त्या बऱ्याच अशा मी रील बघितल्या आहे की आम्ही 2,000त केल्या 3,000त केल्या, पण त्यांच्या त्या आहे ना पूर्ण आशा आहे त्या. आणि कोणाकोणाच्या आयब्रोमध्ये इचिंग होती आहे, पाणी येते, रॅशेस झाले. त्याच्यामुळं कुठल्याही लोकल ठिकाणी ह्या आयब्रोची रिस्क घेऊ नका. ही लई मोठी रिस्क आहे. हां, मी घेतली रिस्क. मला पण पहिले असं वाटायचं, पण मी जिथे केल्या आहे ना तिथे बॉम्बेचे, नाशिकचे, कुडलचे लोक तिथे येतात करायला. आणि मी काही त्यांचं प्रमोशन करत नाही आहे चांगलं म्हणून सांगते आहे. आणि मी काय तुम्हाला त्यांचा ॲड्रेस वगैरे देणार नाही आहे. तुम्हाला हेही सांगते मी कुठे गेले होते. मी पिंपरीला गेले होते, पण मी काही तुम्हाला त्यांचं नाव गाव काही सांगणार नाही, कारण की मी काही हे प्रमोशन नाही करते. मी माझ्याबद्दल सांगते. आणि तुम्ही जर कोणी करणार असेल तर तुम्ही विचार करशाल करण्याच्या आधी की आपण कुठं करतो आहे, कसं आहे, काय आहे, हे सगळं चौकशी करणार. म्हणून तुम्हाला मी सांगते, माझा एक तुम्हाला हा सल्ला आहे की कुठल्याही ठिकाणी तुम्ही जाऊन आयब्रो करू नका 2 आणि 3,000वाला. ठीक आहे, ते खराब होतात असं मला बघितलं आहे मी बऱ्याचशा रील. तर आता माझे किती पैसे घेतले आहे आयब्रोचे टोटल, तर स्टार्टिंगला जेव्हा मी अपॉइंटमेंट घेतली तेव्हा त्यांना मी 2,000 पे केले ते. त्याच्यानंतर तिथे गेल्यावर आयब्रो जेव्हा केल्या तेव्हा मी त्यांना 13,000 पे केले ते. टोटल ते झाले 15. आणि आत्ता सेकंड सेटिंगला गेले तेव्हा मी त्यांना 5,000 पे केले. टोटल झाले 22,000 मी त्यांना पे केले. आणि हेअरकट मला त्या सरांकडनं करायचा होता. त्यांनी इतका छान हेअरकट केला, काय सांगू तुम्हाला. त्यांनी जसं बघितलं आहे ना मी त्यांच्या व्हिडिओमध्ये, ते तसंच हेअरकट करतात. खरंच ओरिजिनल, खरंच खूप छान आहे. पार्लरमध्ये प्रत्येक ट्रीटमेंट ते छानच करतात. बघा ना किती छान झाला हेअरकट. ठीक आहे, हेअरकटचे किती पैसे घेतले, तर हेअरकटचे 2,000 रुपये घेतले. लाडूचं काय झालं ना, लाडूला असे चट्टे आलेत, ते तुम्हाला मी दाखवते. ते काय झालं आहे अचानकच माहिती पडलं. आणि साहिलचं आज तारीख होती कोर्टाची. साहिल तारखेला गेला होता, पण काय माहिती वकील म्हटले आहे की जे जामीन आम्ही दिलते ना नाशिकचे, त्यांना पुन्हा बोलवलं आहे 8 दिवसानंतर. परत तारीख पडली लगेचच. मग त्यांना घेऊन त्यांना कोर्टामध्ये बोलवलं आहे. तर ते काय मला माहीत नाही पडलं की असं का. जामीन आता एकदा काम झाल्यावर का बरं परत बोलवलं काय माहिती. आता वकिलाला विचारेन मी असं काय झालं आहे की तुम्ही परत जामीन आणायला लावला. तर आता साहिल आहे माझ्या माहेरी. मग आता मला थोडं साहिलचं पण जे अपडेट आहे ते द्यावा. त्याचा आत्ताच मगाशी फोन आला होता की असं झालं म्हणे, तारीख होती कोर्टामध्ये, मी गेलो होतो. तर वकील असं बोलले. म्हणलं ठीक आहे, बघू मी बोलते म्हणलं वकिलाशी. आणि आता तुम्हाला ना मी थोडंसं लाडूचं दाखवते. मला लाडूचं खरंच लई टेन्शन झालं. त्या दिवशी आम्ही वॉटर पार्कला जे गेलो होतो ना, तिथेच त्या लाडूला सगळं ते रिॲक्शन झालेलं आहे. आम्ही काय केलं माहिती आहे का, थोडंसं पाण्यामध्ये गेलो, बसलो आणि लगेच बाहेर आलो. पण ती लाडू कंटिन्यूस त्या पाण्यामध्ये होती. आणि ते जे वॉटर पार्क आहे ना, ते इतकं घाणेरडं, म्हणजे नाही का खूप घाण होतं ते वॉटर पार्क. अजिबातच चांगलं नव्हतं. बाथरूममध्ये पाणी नव्हतं. परत तिथं ते जे सगळे लोक खेळत आहे ते पाणीचं काही फिल्टर वगैरे काही दिसलं नाही मला. एकदम खराब होतं. आणि ते माझ्या पोरीला, मला असं वाटते तिला स्किन डिसीज असतं ना, स्किन डिसीज, ते तिला झालं आहे मला असं वाटतं. तिला लगेच होतं. मी माझ्या मिस्टरांना 1000 वेळा बोलत होते तिथं. आता ते काही व्हिडिओ नाही बनवले मी की अहो हे पाणी खराब आहे, तुम्ही पहिले घरी निघा, नका बसू लाडूला, थोडंसं डुबकी मारली चला घरी. मी लई वेळा बोलले त्यांना, खूप वेळा बोलले. ते म्हणले नाही खेळू दे पोरीला खेळू दे. ते खेळले तर घ्या. मग आत्ता सहज तिच्या डोक्यात बघितलं तेव्हा आम्हाला ते दिसलं. आता तिचं परत टक्कल विक्कल करावं लागतं काय मला असं वाटते. कारण पूर्ण एवढे मोठे असे असे पांढरे स्किन डिसीज झाले तिला. चला मी तुम्हाला दाखवते, मग तुमच्याशी बोलते. एक मिनट सर दिखाना, वीडियो बना रही मेरे को. क्या करूं मैं मम्मा? चलो एक मिनट. तर आता रात्रीचे 8 वाजले आहे आणि लाडाचे पप्पा बोलले तू लगेचच तिला घेऊन हॉस्पिटलला जा, डॉक्टरांना दाखव, ते काय म्हणतात मग त्याचं मेडिसिन वगैरे घे. तर मी तर हॉस्पिटलला आले, मी डॉक्टरांना भेटले आहे. तर डॉक्टर म्हणले हे तिला फंगल इन्फेक्शन वॉटर पार्कमुळंच झालं आहे असं बोलले. तर मग तिला दाखवलं, औषध वगैरे दिले तिला. घरी आले तर हे साहिल विराजला मी काही पॅन्टी मागवल्या होत्या फ्लिपकार्टवरनं, ते आल्या आहेत. आणि ते गेल्यावर आलेत, पोरं गेल्यावर पॅन्टी आले. बघा ना छान आहे, मी ठेवून घेतल्या आहेत. ते आल्या की त्यांना वापरायला होईलच. तिला म्हणलं कर ओपनिंग बघा लाडूची, मस्त पॅन्टी आहे. मी व्हिडिओच्या खाली प्रोडक्ट टॅग करते आणि हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करते. नंतरच्या व्हिडिओमध्ये बोलते. बाय बाय.